दोघांना मोदी शाह आणि त्यांच्या चेला सपाट्यांना मिंदेना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना दाखवून द्या महाराष्ट्र हा बनमुडाची पैदास करणारा प्रदेश नाहीये. महाराष्ट्र शुभ नामे जागे तब शुभ आशीष मांगे गाहे तब जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय जय हलू नका तुम्ही. महाराष्ट्राची कुलस्वामी होऊ शकला नाही. पण माझ्या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी खरेदी निशाणी धनुष्यबाण, कारण छातीवर माझ्या अनेक वर्षाचा धनुष्यबाण होता आणि चुकून त्या ठिकाणी 1,00,000 मतं माझे धनुष्यबाणाने केले. म्हणून माझी अशी विनंती आपल्या सर्वांना आहे, साहेब आलेले, आपण सर्वांनी म्हणून साहेबांना साथ द्यायची, साहेबांना शब्द द्या. साहेब तुमचे सगळे उमेदवार नाही आम्ही निवडून आणू, सगळे उमेदवार आपण निवडून आणू, एवढा शब्द मान्य उद्योजींना द्या. आपल्या सर्वांची जय हिंद जय भारत. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आता 5 वर्ष झाली तो ठराव मंजूर करून झाला का माझ्या या विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करत नाही? तुम्ही सांगा ना मला की काय वाटेल ते बोलायचं. म्हणजे आता काय झालं, 4 दिवसापासून मी माझ्या बॅगा उघड्या करूनच फिरतोय, कारण जिथे जातो तिकडे माझी बॅग तपासते. आज पण तपासली, ते तपासणीला मी सांगितलं बघरे बाबा फक्त माझ्या बॅगेमध्ये साप यायचा हात नको नाहीतर पुन्हा माणसं असेल. पण त्यांना मी विचारलं की हे तुम्ही का तपासताय? नाही आमची ड्युटी आहे. म्हणजे ड्युटी बरोबर, पण ड्युटी म्हणजे काय ड्युटी आहे? नाही तुमच्या बॅगेत पैसे आहेत की नाही बघायचे. मग म्हटलं तुम्ही मोदींची बॅग तपासता का? म्हणजे काय साहेब सांगायचं तुम्हाला, त्यांच्या बॅगेमध्ये नुसतं थापा असतात, दुसऱ्याच थापा. 15 लाख रुपये देणार, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार, 2 कोटी लोकांना रोजगार देणार, अच्छे दिन आएंगे, सगळ्या थापा. गेले 10 वर्ष आम्ही ऐकतोय, तरी थकत नाही. थापा देऊन देऊन हा माणूस थकत कसा नाही? ही एक दैवी चमत्कार आहे. एखादा माणूस थापा मारून मारून कंटाळेल, थकेल, पण थकतच नाही. आणि मग ते जे काय म्हणतात की भगवान ने मुझे भेजा आहे, असू शकतं बाबा की खोटं बोलून सुद्धा तुम्ही थकत नाही. ही काहीतरी वेगळी शक्ती आहे, वेगळा चमत्कार आहे.
आज यांना आठवलं मित्रांना आणि सगळ्यांना 3 भाऊ, एक जॅकेट भाऊ, दाढी भाऊ, हेवा भाऊ आणि सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ. यांची जी काय वृत्ती आहे, लुटेंगे और बांटेंगे, म्हणजे महाराष्ट्र लुटेंगे आणि दोस्तों को बांटेंगे, ही यांची खरी गोष्ट आहे. बटेंगे या कटेंगे वगैरे नाहीये. महाराष्ट्राला लुटणार आणि आमच्या त्यांच्या दोस्तांना वाटणार, वाटायचा, लुटायचा आणि वाटायचा. हे उघड चालले. आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून जे काय बोलतो तिरंगेरी आणि आपल्या महाराजांचा महाराष्ट्र आपल्या डोळ्यात देखत हे लुटून गुजरातला नेत आहे, तरी आपण काय चंड म्हणतो की ते नाही एवढे की आपण दप्तर बसलेलो. गेल्या वेळेला लोकसभेला एक झाली चोख. अरे काहीतरी बरोबरी करायची होती. चंद्रकांत खैरेंसारखा माणूस जो मला आठवते कित्येक वर्षापासून आपली सेवा करतोय, निष्ठेने राहिला. त्या निष्ठेची कदर, त्याचा आदर म्हणून मी त्याला उमेदवारी दिली होती. तसं इकडे उदयसिंग बसलेले विकले नाही गेले, ते त्यांना सुद्धा खोके दिले असते, त्यांना सुद्धा धमक्या दिल्या असत्या किंवा दिल्या, पण निष्ठेला चांगले ते. मान कापली तरी बेहतर, पण मी इमान विकणार नाही. त्यांचा आदर किंवा त्याची काय किंमत आपण ठेवायची की नाही ठेवायची. कोणी तुम्ही मोठा केलेला माणूस खोके घेतो, तिकडे जातो, दारूची दुकानं काढतो आणि आपण त्याला निवडून देतो. मला नाही पटले, खरंच नाही पटले. एक संभाजीनगर, हे छत्रपती संभाजीनगर शिवसेना प्रमुखांसुद्धा मला नाही वाटत हे पटलं असतं. बाजीमध्ये वार करणारी आमदार, ज्या शिवसेनेने यांना राजकीय जन्म दिला, यांना मंत्रिपद दिलं, आणखीन काय करायचं बाकी होतं? सगळं काही केलं तरी सुद्धा उलटे फिरून तुम्ही आईवरती वार करताय आणि त्याला जनता निवडून देते, हे मला पटूच शकत नाही. कोणासाठी लढायचं, कोणाच्या भरोशावरती लढायचं? आज सुद्धा मी मैदानात उतरलोय, कोणासाठी उतरलोय? माझ्यासाठी उतरलोय. माझं काय जाते? महाराष्ट्र दुटू द्या ना. संभाजीनगरचा मेडिकल डिव्हाइस पार्क, 1 लाख नोकऱ्या देणारा मेडिकल डिव्हाइस पार्क गुजरातला गेला. माझं काय जातंय? मुंबई अदानीच्या घशात घातले, जाऊ दे ना, मला काय त्याचं. कोल्हापूरला गेलो होतो, राधानगरी, तिथल्या आपल्या KP पाटील या उमेदवारांनी सांगितलं की आमच्या इथलं पाणी पण अदानीला विकून टाकलं. जाऊ दे ना, माझं काय जातंय? हे सगळं जाऊ दे ना, माझं काय जात नाही. एक दिवस आपण सगळेच जाऊ, सगळेच जाऊ आणि मग हा महाराष्ट्र जो इकडे सगळे आपण